जिल्हा नियोजन समितीच्या 5 जूनच्या अकोला येथील सभेत जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांनाच जिल्हा नियोजनाच्या सभेतील प्रवेश नाकारण्यात आला। या मनमानी भूमिकेच्या पत्रकारांचा अवमान करणारे आगळेवेगळे दर्शन पालकमंत्री आकाश फुंडकर व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घडविण्यात आले। या चुकीच्या पायंड्याचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे निषेध नोंदवून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्याची मागणी केली आहे। चुकीची धोरणे आणि निधी वाटप असमानता तथा विकास कामांतील अपारदर्शकता दडविण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली असावी। त्यातील पक्षपात लपविण्यासाठी पत्रकारांच्या संविधानिक हक्कांचे अवमूल्यन करणारा हा उफराटा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला असावा। याबाबत पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। या प्रसंगी वार्तांकनासाठी प्रवेशाच्या तयारी असणाऱ्या वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींना अवमानास्पद वागणूक देण्यात आली। प्रवेश देण्यात यावा ही मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यावर सुद्धा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याच्या तक्रारी पत्रकार बांधवांनी केल्या आहेत। पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ आहे। प्रशासनाचे विकास कार्य आणि निर्णयांची माहिती घेऊन ती वार्तांकनातून जनतेसमोर सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे। त्या कर्तव्यामध्ये बाधा आणून लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानिक अधिकारांची गडचेपी करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे। या निंदनीय प्रकाराचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून निषेध करण्यात आला असून नियोजन समिती आणि यानंतरच्या इतर सभांना पत्रकारांना संविधानिक अधिकारातून प्रवेश देण्यात यावा याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेलवर पत्र पाठवून केली आहे। महाराष्ट्रातील माझ्या तमाम पत्रकार मित्रांनो, सर्वांना नमस्कार। जय महाराष्ट्र। मी संजय एम देशमुख, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना। मित्रांनो, पत्रकारिता हा एक सेवाधर्म आहे। पत्रकार हा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता कटिबद्ध आहे। त्याचप्रमाणे तो शासनाच्या योजनांना लोकाभिमुख करून लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्यास, प्रशासनाला सहकार्य करण्यास एक समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावत आलेला आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याला संविधानाने बहाल केलेला अधिकार आहे, हक्क आहे। त्या हक्काचे पालन करून तो शासन प्रशासनाचे कार्य समाजाच्या समोर ठेवण्याचं, समाजाच्या पटलावर ठेवण्याचं कार्य आपल्या वृत्तांकनातून नेहमी करत असतो। परंतु अशा प्रकारे रात्रंदिवस समाज आणि शासन प्रशासनासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या पत्रकारावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अन्याय होत आहेत। त्यांना अनेक ठिकाणी अपमानित केलं जात आहे, त्याच्या संविधानिक हक्काचं अवमूल्यन केलं जात आहे आणि अनेक कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहेत। अशाच प्रकारची एक घटना 5 जून 2025 रोजी अकोल्यात घडली। अकोला जिल्हा नियोजन समितीची सभा अकोल्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेला अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय आकाशभाऊ फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचप्रमाणे या भागातील लोकप्रतिनिधी, लोकप्रिय आमदार माननीय रणधीरभाऊ सावरकर, माननीय नितीन बापू देशमुख आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या सभेमध्ये कामकाजाचं वृत्तांकन करण्यासाठी, म्हणजे शासकीय योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, शासकीय निधीचं वाटप कशा प्रकारे होत आहे, या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यासाठी पत्रकार मंडळी वृत्तांकनाच्या कार्यासाठी त्या सभेमध्ये उपस्थिती लावण्यास गेले असता त्या सभेमध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला। हा सारासार अन्याय आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं
संविधानाने पत्रकारांना बहाल केलेल्या हक्कांचं अवमूल्यन आहे. यापूर्वी पत्रकारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे, वृत्तांकन केलेलं आहे. जर तुम्ही पत्रकारांना प्रवेश नाकारता तर प्रसार माध्यमांमधून स्वतःच्या प्रसिद्धीची अपेक्षा कशा प्रकारे ठेवू शकता? एका बाजूला पत्रकारावर अन्याय करायचा, त्याला अपमानित करायचं, त्याला सभेमध्ये येण्यास मज्जाव करायचा, दुसरीकडून त्यांच्याकडून प्रसिद्धीची अपेक्षा ठेवायची, ही दुटप्पी नीती प्रशासन आणि शासनाची योग्य नाही आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अनेक प्रतिनिधी तिथे वृत्तांकनासाठी गेले होते. या सर्वांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. सर्व पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला आघात आहे. लोकशाही संपवण्याचा एक प्रकार आहे. हा कदापि खपून घेतला जाणार नाही. याबाबत आम्ही आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मेलवर पत्र पाठवून कळवलेलं आहे. या प्रकारची त्यांना माहिती दिलेली आहे आणि यानंतरच्या नियोजन समितीच्या सभांना पत्रकारांना प्रवेश द्यावा याबाबत प्रशासनाला समज द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून केलेली आहे. पत्रकार हा समाज शासन प्रशासनामधला मुख्य समन्वयक आहे. तो लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी आणि संविधानाचे जतन करण्यासाठी चौकटीच्या मध्ये सक्रिय राहून आपली सेवा बजावत असतो. त्याला अशा प्रकारे आपण आपल्या काहीतरी पूर्वग्रह दूषित विचारांमुळे किंवा आपल्या कामामध्ये कुठे पारदर्शकता नसेल, काहीतरी घोळ झालेले असतील, ते घोळ त्याची वाच्यता होऊ नये, त्याचं चित्रीकरण होऊ नये. कारण नंतरच्या याच्यामध्ये दोन आमदारांमध्ये गदारोळ सुद्धा झाला त्या कार्यक्रमात. कदाचित त्याची कुणकुण लागली असेल म्हणून हे मीडियामध्ये जाऊ नये हे करण्यासाठी पत्रकारांना हा प्रवेश नाकारण्यात आला. ही कृती संविधान विरोधी आहे. अशा प्रकारचं काम यानंतर होऊ नये आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कुठेही होऊ नये पत्रकारांवर असा अन्याय आणि तो कदापि सहन केला जाऊ नये. पत्रकारांनी सहन करू नये. पत्रकारांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवावा आणि यानंतर जर अशी कृती कुठे घडली तर याचा संघटितपणे मुकाबला केला जाईल. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं तमाम महाराष्ट्रातील नेटवर्क यासाठी एकत्र येईल आणि या बाबीचा जाब विचारला जाईल. म्हणून यानंतर अशी कोणतीही कृती करताना लोकप्रतिनिधींनी आणि शासन प्रशासनाने याबाबत सतर्क राहावे. पत्रकारांना आदर द्यावा. त्यांचा अपमान कुठे होऊ नये. जसा तुम्हाला आपण सहकार्याची अपेक्षा पत्रकारांकडून करता तसा पत्रकारांचा कुठे अवमान होऊ नये या गोष्टीबद्दल सतर्कता बाळगण्याचं थोडी तरी कृतज्ञता लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने का ठेवू नये. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.